माझी लेक होती. आज काय तर भाजीत मीठ कमी, आज काय तर भाजीत मीठ कमी, कधी तिखट थोडे जास्तच झाले, चहात साखर अजून हवी होती, मी पोळी बारीक करायची. वर्षानुवर्षे बायकोच्या स्वयंपाकावर ओढणे ताशेरे, तीही ऐकत राहिली बिचारी इमाने इतपर. बायकोने जे काही संसार केला त्याच्या रोज काही ना काही ताशेरे ओढतच राहिलो आणि तीही बिचारी संसार टिकावा म्हणून इमाने इतबारे ऐकत आली. आज माझी लेक, बापाला लेकीचा किती अभिमान असतो तुला. आज माझी लेक करपलेली जाडी भरडी पोळी माझ्या पुढ्यात, आज माझी लेक करपलेली जाडी भरडी पोळी माझ्या पुढ्यात घेऊन आली. म्हणाली, बाबा बघा ना आज मी मोठी झाली, बाबा बघा ना आज मी मोठी झाली. एवढ्या एवढ्या हातांची पोळी बघून ती हृदयात आभाळ भरून आली आणि डोळ्यांतून ओसंडून वाहू लागले. कसले पीठ नि कसले मीठ, कसली साखर नि कसले काय, काही मनात नाही आले. पोळी तिची खाऊन जणू उभ्या जन्माच्या भुकेच्या सपाटात. पलीकडे उभी होती, पलीकडे उभी होती आयुष्यभराच्या माझ्या ताशेऱ्यांनी करपलेली पोळलेली माझी बायको. पलीकडे उभी होती आयुष्यभराच्या माझ्या ताशेऱ्यांनी करपलेली पोळलेली बायको माझ्या नजराखाली, माझ्या नजराखाली गेल्या. मुलीच्या हातच्या चवीचा बापाला काय उन्माद असतो. माझ्या ताशेऱ्यांनी आयुष्यभर अशाच एका बापाची आवडती एक लेक किती दुखावली असेल. कल्पनेनेच मी घडली होती. म्हणजे जी माझी बायको देखील कोणाची तरी मुलगी होती. त्या बापाच्या मनात काय झालं असेल, आपण गैरवर माझ्यासमोर गाठून आला. अशाच एका आवडत्या बापाची एक लेक किती दुखावली असेल. कल्पनेनेच मी गैरवरलो. काय बोलणार, न बोलता तिलाही सर्व कळले. काय बोलणार, न बोलता तिलाही सर्व कळले. लेखच ती शेवटी युगाने युगे चोची पर्वत आलेली. डोळे पुसत तीही म्हणाली, डोळे पुसत तीही म्हणाली आणि मीही म्हणालो, माझी लेख मोठी झाली, माझी लेख.